नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 7 स्कॉलरशिप एक्झाम 2027 इंटेलिजंट टेस्टच्या तयारीसाठी आपण सुरू केलेला आहे चॅप्टर नंबर 4 सिरीज अँड ऑर्डर्स। यामध्ये जो पहिला टॉपिक आहे तो आहे नंबर्सवरचा। नंबर्सवर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याकरता आपल्याला काय माहित असायला पाहिजे, आपलं बेसिक कसं क्लिअर असायला पाहिजे आणि यावर आधारित कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, यावरचा बेसिक व्हिडिओ जो आहे तो आपण याआधी बघितलेला आहे। तो व्हिडिओ सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पाहायला मिळेल, पण यानंतरचे जे व्हिडिओज आहेत या लेसनवरचे ते पाहण्याकरता आपल्याला याची प्रीमियम मेंबरशिप घ्यायची आहे। तर सुरू करूया एक्सरसाइज 4.1 क्वेश्चन नंबर 8 पासून पुढील क्वेश्चन। तर क्वेश्चन 8 मध्ये काय दिलेलं आहे की 9.25 8.50 क्वेश्चन मार्क 7.00 6.25। आता नंबर जर आपण बघितले की या सर्व डेसिमल नंबर्स आहेत आणि डेसिमल नंबर्स या कमी कमी होत गेलेले आहेत। 9.25 वरून 8.50 आलेले आहे, म्हणजे नंबर कमी झालेले आहे। आता नंबर्स कमी कशा होतात की जर एकतर मायनस करून होतात किंवा डिवाइड करून होतात, तसंच स्क्वेअर रूट घेऊन किंवा क्यूब रूट घेऊन सुद्धा नंबर्स डिक्रीज होत जातात। मग हे कसं काय झालेलं आहे, तर 925 मधून किती मायनस केले तर 850 येतात। त्यासाठी आपण काय करूया की 925 मधून सरळ 850 ला मायनस करूया। मग इथे घेऊया आपण 9.25 8.50, जर सबट्रॅक्शन केली तर आपल्याला इथे मिळतात 0.75। म्हणजे 9.25 मधून 0.75 मायनस केले तर 8.50 येतात। मग असंच 8.50 मधून सुद्धा आपण 0.75 मायनस करू आणि मायनस केल्यानंतर जे आन्सर येते ते ऑप्शन मध्ये आहे का ते आपल्याला बघावं लागेल। जर ऑप्शन मध्ये असेल तर आपलं काम इथे थांबलेलं नाही। मग काय करावं लागेल की ऑप्शन मधलं जे करेक्ट आन्सर असेल ते घेऊन 0.75 पुन्हा मायनस करू तर 7.00 येतात का ते पाहावं लागेल। तर आपण काय करूया आता 8.50 मायनस 0.75 करूया। तर आपल्याला इथे मिळतील 5, इथे मिळेल 7 आणि इथे 7। आन्सर आला 7.75। ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर। पण पुन्हा तुम्ही याला चेक करा, 7.75 क्वेश्चन मार्क्सचा गेला, मग 7.75 मधून मायनस 0.75 केले तर 7.00 येतात। त्याच्यामुळे हा ऑप्शन 3 आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9 10 15 21 28। आता प्रश्न असा आहे की 10 वरून 15 कसे आले, 15 वरून 21 कसे आले आणि 21 वरून 28 कसे आले। नंबर्स या वाढलेले आहेत, मोठ्या होत गेलेले आहेत, म्हणजे इथे एक तर ऍडिशन होत गेलं असेल किंवा मल्टिपल होत गेलं असेल। मग इथे 10 मध्ये किती ऍड केले तर 15 येतात, तर +5 केले तर येतात। 15 मध्ये किती ऍड केले तर 21 येतात, तर इथे +7 झालेला आहे। 21 मध्ये नाही, इथे किती झालेले आहे, इथे +6 झालेले आहे। 21 मध्ये किती ऍड केले तर 28 येतात, तर +7 करून आधी +5 ऍड केले, मग +6 ऍड केले, मग +7 ऍड केले। आता 28 मध्ये आपण किती ऍड करूया, तर 8 ऍड करूया। तर 28 + 8 केले तर आपल्याला मिळतात 36। ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10 24 37 48 65। इथे जर बघितलं इथे सुद्धा नंबर्स या इन्क्रीज होत गेलेले आहेत। आता नंबर्स इन्क्रीज कशा होत गेलेले आहेत, 24 मध्ये किती ऍड केले तर 37 येतात, कारण नंबर्स इन्क्रीज होतात हे आपण एक्झाम्पल मध्ये अनेकदा बघितला की प्लस होऊन येतात किंवा मल्टिपल होतात। ठीक आहे, तर 24 मध्ये जर आपण 13 ऍड केले तर आपल्याला 37 मिळतात। त्यानंतर 37 मध्ये किती ऍड केले तर 40 येतात। यामध्ये ऍड झालेले आहेत 7 + 1 आणि इथे 3 + 1 11 ऍड झालेले आहेत। ठीक आहे, आधी 13 ऍड झाले, मग 11 ऍड झाले। आता 48 मध्ये किती ऍड केले तर 65 येतात, तर 8 - 5 इथे 3 आणि सॉरी 15 - 8 इथे 7 आणि इथे 1 येईल, तर -17 झाले। आधी इथे ऍक्च्युअली +17 झाले, म्हणजे 48 मध्ये 17 ऍड केले तर 65 येतात। आधी +13 झाले, नंतर +11 झाले, नंतर +17 झाले। मग या सर्व प्राइम नंबर्स आहेत। 11 च्या नंतर 13, 13 च्या नंतर 17, आता 17 च्या नंतर प्राइम नंबर 19 आहे, म्हणजे 65 मध्ये आपण 19 ऍड करून पाहूया। तर इथे होता कॅरी 1 झाला आणि 8 84 येते।
पण ऑप्शन मध्ये इथे 84 नाही आहे. मग काय केलेलं आहे की 13 च्या नंतरची 17 आली राईट आणि 11 च्या नंतरची पुन्हा 13 येईल म्हणजे 65 मध्ये आपण 13 ऍड करून पाहूया. तर आपल्याला इथे मिळतात 78. ऑप्शन मध्ये 78 सुद्धा नाहीये. तर इथे सिक्वेन्स कसा होऊ शकतो? आधी 24 होते, 24 मध्ये 13 ऍड केले तर 37 आले. मग 37 मध्ये जर 11 ऍड केले तर 48 आले. नंतर 48 मध्ये जर 17 ऍड केले तर 65 आले. आता सिक्वेन्स बघा काय आहे. 13 आधी मग 11 म्हणजे 13 च्या आधीची नंबर 11 झाली. 11 च्या नंतर 17 आहे म्हणजे 11 नंतर एक प्राइम नंबर सोडली 13 तर 17 आली. इथे जर सिक्वेन्स मिळवला 13 नंतर 17 म्हणजे 13 च्या नंतरची प्राइम नंबर डायरेक्ट 17 येते. आता 11 च्या नंतरची डायरेक्ट प्राइम नंबर 13 येते पण 13 ऍड केलं तर आन्सर 78 येते. 65 मध्ये 13 ऍड केलं तर 78 येते पण इथे नाही आहे. मग इथे काय लॉजिक लावलेलं असेल त्यांनी 13 च्या आधीची 11 च्या नंतरची 17 च्या आधीची 13 पण ते होत नाही. 65 मध्ये 13 ऍड करून होत नाही. मग 17 च्या नंतरची जर 19 घेतली तर 84 येते तेही होत नाही. मग इथे काय केलेलं असेल 13 च्या नंतर इथे 17 घेतलेला आहे. याचा अर्थ 13 च्या नंतरची डायरेक्ट नंबर 17 घेतली. 11 च्या नंतरची डायरेक्ट नंबर 13 घेतली तर तेही येत नाहीये. ठीक आहे. जर या नंबर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केल्या तर इथे बघा 13 17 13 च्या नंतर 17 प्राइम आहे. 17 च्या नंतर 19 प्राइम आहे. 19 च्या नंतर 23 प्राइम आहे. 23 च्या नंतर 29 प्राइम नंबर आहे. 29 च्या नंतर 31 प्राइम नंबर आहे. 31 च्या नंतर 37 प्राइम नंबर आहे आणि 37 च्या नंतर 41 प्राइम नंबर आहे. तर दोन प्राइम नंबरचा इथे ग्रुप बनवलेला आहे. आता 41 च्या नंतरची प्राइम नंबर 43 येते आणि 43 च्या समोरचे नंबर प्राइम नंबर 47 येते. मग आन्सर आपला 4347 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. -6 -4 -1 3a. आता त्यानंतर कोणती संख्या आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. आता या नंबर जर बघितल्या तर या नंबर्स इन्क्रीज होत आहे. इन्क्रीज म्हणजे कसं -6 पेक्षा मोठी -4 आहे. -4 पेक्षा मोठी -1 आहे. -1 पेक्षा मोठी 3 आहे. 3 पेक्षा मोठी 8 आहे. आता नंबर्स इन्क्रीज होत गेला वाढत गेल्या एक तर प्लस झाला असेल किंवा मल्टिप्लाय झाला असेल. आता इथे नेमकं काय झालं तर आपण विचार केला की -6 वरून -4 कसे आले. तर -6 मध्ये जर आपण +2 केले तर आपल्याला मिळतात -4. समोरचे नंबर मिळालेले आहे. -4 मध्ये काय केलं तर -1 येते. तर -4 मध्ये +3 केले तर आन्सर येते -1. हे आपण इंटिजर्स मध्ये शिकलेलो आहोत. आता -1 मध्ये काय केलं तर 3 येते. तर -1 मध्ये +4 केले. -1 +4 केले तर आपल्याला आन्सर इथे +3 म्हणजे 3 येते. 3 मध्ये काय केलं तर येते. तर 3 मध्ये +5 केले तर आन्सर 8 येते. आता नंबर्स कशा वाढत गेलेले आहे +2 +3 +4 +5. मग याच सिक्वेन्सने 8 च्या नंतर कोणती संख्या येईल. आता आपण काय ऍड करू मग 8 मध्ये आता 5 च्या नंतर 6 ऍड करू तर 8 + 6 14 होते. याचा अर्थ ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 13. 6 नंतर 14 आहे. 14 नंतर 30 आहे. 30 च्या नंतर क्वेश्चन मार्क. आता नंबर्स या इथे वाढत गेलेले आहेत. नंबर्स कितीने वाढत गेल्या एक तर त्या प्लस होऊन किंवा मल्टिपल होऊन त्या वाढतात. आता 6 च्या नंतर 14 कसे आले असतील. 6 मध्ये जर आपण 8 ऍड केले तर 14 येतात. 14 च्या नंतर 13 कसे आले तर 14 मध्ये 16 ऍड केले तर 30 येतात. आता 16च कसे ऍड केलेले आहे तर आधी 8 ऍड केले आणि मग त्याची 2 टाइम्स 16 ऍड केली. मग या सिक्वेन्सने जर आपण गेलो तर 30 च्या नंतर काय येईल तर 16 ची डबल 16 2 जा 32 म्हणजे 32 ऍड करावा लागेल. आपल्याला आन्सर मिळते 62. आता 62 च्या नंतर 86 आलेले आहे. मग हा सिक्वेन्स आपला योग्य आहे का कारण 62 मध्ये आता 32 ची डबल म्हणजे 64 ऍड करू. 62 + 64 100 च्या वर जाते म्हणजे इथे या पद्धतीने ऍड झालेलं नाही आहे. डबल मध्ये ऍड झालेलं नाही आहे. मग कसं ऍड झालेलं असेल. आता 8 मध्ये 8 ऍड केले तर 16 आले. तसे 16 ऍड केले. आता 60 मध्ये पुन्हा 8 ऍड जर आपण केले
तर 16 प्लस 8 16 मध्ये 8 ऍड केले तर 24 येतात. मग 30 मध्ये आपण 24 ऍड करू तर आपल्याला आन्सर मिळेल इथे 4 3 प्लस 2 5 होईल. ठीक आहे, म्हणजे आन्सर आला आपला इथे 54 आणि ऑप्शन मध्ये 54 आहे. पण मग या सिक्वेन्सना 54 क्वेश्चन मार्कच्या जागी इथे 54 येईल. मग यानंतर 54 मध्ये कोणती नंबर मिळेल ते 86 येते. मग इथे तो सिक्वेन्स लागते का बघा. 8 8 टू जा 16 8 3 जा 24 8 4 जा 32. म्हणजे आता 54 मध्ये आपण 32 ऍड करू तर 4 प्लस 2 6 5 प्लस 3 8. तर हा सिक्वेन्स इथे 86 आलेला आहे यानुसार. याचा अर्थ हा जो सिक्वेन्स आहे यामध्ये 8 टू जा 16 16 टू 3 जा 20 8 टू जा 16 8 3 जा 24 8 4 जा 32 या पॅटर्नने नंबर्स इथे वाढत आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. 17 19 23 29 31. आता 31 च्या नंतर कोणती नंबर येईल. आता या नंबर जर तुम्ही बघितल्या की या सर्व प्राइम नंबर्स आहेत आणि कॉन्जिक्युटिव्ह प्राइम नंबर्स आहेत. 17 च्या नंतर 19 येतात. 19 च्या नंतर जे प्राइम नंबर 23 23 च्या नंतर जे 29 29 नंतर 31. आता 31 च्या नंतर जे प्राइम नंबर आहे 37 म्हणजे ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 15. 9 13 18 26 36 52. आता याच्या नंतर आहे क्वेश्चन मार्क. आता या संख्या वाढत गेलेल्या आहेत. या संख्या कितीने वाढत गेल्या ते आपण आधी फाइंड आउट करूया. तर 9 मध्ये जर आपण 4 ऍड केले तर 13 येतात. 13 मध्ये 5 ऍड केले तर 18 येतात. 18 मध्ये आता किती ऍड केले तर 26 येतात. तर 6 ऍड केले तर 26 येतात. 26 मध्ये किती ऍड केले तर 36 येतात. आधी 4 ऍड केले मग 5 ऍड केले 6 ऍड केले. आता 26 मध्ये सॉरी इथे किती ऍड झालेले 26 आणि 18 मध्ये किती मिळाले तर 26 येतात. तर 8 ऍड केलेले आहे. ठीक आहे, आधी 4 ऍड केले मग 5 केले मग 8 केले. आता 26 मध्ये 10 ऍड केले तर 36 येतात आणि 36 मध्ये किती ऍड केले तर 52 येईल. तर 12 6 6 आणि इथे 1 16 ऍड केले तर 52 येतात. मग इथे एक विशिष्ट सिक्वेन्स लागलेला आहे का. आधी 4 ऍड केले मग 5 केले नंतर 8 केले 10 केले 16 केले. आता 4 प्लस 1 5. इथे बघा 4 नंतर 5 ऍड केले म्हणजे इथे प्लस 1 झालेला आहे. ठीक आहे, 5 नंतर 8 ऍड केले म्हणजे प्लस 3 झालेला आहे. त्यानंतर 8 नंतर 10 ऍड केले म्हणजे इथे प्लस 2 झालेला आहे. तर इथे एक विशिष्ट सिक्वेन्स लागत नाहीये म्हणजे या पद्धतीने नंबर्स वाढलेल्या नाहीये. आपल्याला आता दुसऱ्या पद्धतीने इथे विचार करावा लागेल. मग आता इथे काय केलेलं असेल तर इथे जर आपण अल्टरनेट नंबर बघितले म्हणजे पहिली नंतर तिसरी नंबर बघा मल्टिप्लाय 2 करून आलेली आहे. दुसरीच्या नंतर चौथी नंबर बघा इथे प्लस 2 करून आलेली आहे. 13 2 जा 26. त्यानंतर आता इथे 18. ठीक आहे, पहिली नंतर तिसरी दुसरी नंतर चौथी. आता तिसरी नंतर ही नंबर बघा 18 2 जा 36. ठीक आहे, आता 26 नंतर 52 आहे. 26 2 जा 52. आता काय करावं लागेल पुढे 36 * 2 करावं लागेल आणि 36 2 जा होतात 72. हा इथे सिक्वेन्स लागलेला आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. -2 0 4 10 18. आता 18 नंतर कोणती संख्या येईल. आता इथे जर बघितलं तर नंबर्स वाढत होत गेलेले आहेत, इन्क्रीज झालेले आहेत. आता नंबर्स इन्क्रीज केव्हा होतात हे आपण अनेक एक्झाम्पल मध्ये बघितलं आहे की एकतर ऍडिशन करून होतात किंवा मल्टिपल होतात. ठीक आहे, आता -2 मध्ये काय केलं तर 0 येते. तर आपल्याला माहिती आहे की -2 मध्ये जर आपण +2 ऍड केले म्हणजे 2 ऍड केले तर आपल्याला आन्सर इथे 0 मिळते. मग 0 मध्ये काय केलं तर 4 येते. तर 0 मध्ये +4 केले तर आपल्याला इथे 4 मिळतात. 4 मध्ये काय केलं तर 10 आले. तर 4 मध्ये जर आपण 6 ऍड केले तर 10 आले. 10 मध्ये काय केलं तर 18 आले. तर 10 मध्ये +8 केलं तर 18 आले. आता सिक्वेन्स कसा बनलेला आहे इथे आधी +2 केले मग +4 केले मग +6 केले नंतर +8 केले. आता या सिक्वेन्स नुसार आता 18 मध्ये आपण किती ऍड करायला पाहिजे तर 18 मध्ये आपण 8 च्या नंतर 10 ऍड करायला पाहिजे. तर 18 + 10 हे होतात 28 आणि ऑप्शन मध्ये 28 आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 17. 372 392 358 396.
आता इथे सुद्धा नंबर्स वाढत गेलेले आहेत. वाढत गेल्या म्हणजे कितीने प्लस झालेले आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर 372 मध्ये किती ऍड केले तर 392 येतात. त्यासाठी आपण 392 मधून 372 मायनस करूया. तर आपल्याला इथे येतील 0 2 0. म्हणजे 372 मध्ये जर 20 ऍड केले तर 392 आले. ठीक आहे. तर 372 प्लस 20 इक्वल टू 392. 392 मध्ये किती ऍड केले तर 358 येतात. नाही, आता इथे नंबर कमी झालेले आहे है ना. नंबर कमी झालेली आहे याचा अर्थ मायनस झालेले आहे. तर आपण पाहूया की किती मायनस झालेले आहे. तर 392 आणि 358 यांची सबट्रॅक्शन करा. 358. आता इथे 12 मायनस 8 4 होईल. इथे 9 मायनस 6 3 आणि इथे 0. याचा अर्थ काय झाला की 392 मधून -34 केले तर 358 आले. आता इथे काही विशेष लॉजिक नाही लागत आहे. म्हणजे आधी +20 झाले मग -34 झाले. आता 358 मध्ये किती ऍड केलं तर 396 येतात. हे आपण चेक करूया. तर 396 मधून त्यासाठी आपण 358 मायनस करू. तर इथे होईल 1 आणि इथे होईल 3 आणि इथे 0. इथे झालेला आहे म्हणजे 38 ऍड. तर 358 मध्ये 38 ऍड केले तर 396 येतात. पण इथे एक विशिष्ट असा सिक्वेन्स आपल्याला मिळत नाहीये. त्याच्यामुळे हे प्लस मायनस वाला आपल्याला इथे लॉजिक वापरता येणार नाही. मग काय करू शकतो आपण. इथे बघा 100 प्लेसचा प्रत्येक ठिकाणी 100 प्लेस मध्ये सेम डिजिट आहे. इथे 3 आहे 3 आहे 3 आहे 3 आहे. आणि 10 प्लेस मध्ये 7 9 5 9. इथे सुद्धा एक सिक्वेन्स लागत नाहीये. तर आता इथे डिजिटची काही रिलेशन राहू शकते का. कारण आपण ऍडिशन आणि मायनसच्या पद्धतीने पाहिलं तर ते एक्झाम्पल म्हणजे एक प्रकारचा सिक्वेन्स किंवा एक लॉजिक तिथे लागत नाहीये. मग आपण काय करूया दुसऱ्या पद्धतीने विचार करू. यामध्ये काय करा. आता 372 आहे आपल्याकडे. याच्यामध्ये जर आपण डिजिटची ऍडिशन केली म्हणजे 3 + 7 + 2 केले तर आपल्याला किती मिळतात 12 मिळतात. मग 392 मध्ये तसंच करू. 392 मध्ये डिजिटची ऍडिशन करा. तर 3 + 9 + 2 तर 12 12 + 2 इथे 14 आलेले आहे. 358 मध्ये बघा 358 यामध्ये जर आपण डिजिटची ऍडिशन केली तर 3 + 5 + 8 5 + 3 8 8 + 8 16 होतात. तर इथे आधी 12 झाले नंतर 14 झाले नंतर 16 झाले. आता 396 मध्ये जर आपण डिजिटची ऍडिशन केली 396 तर आपल्याला +3 + 9 + 6 म्हणजे आपल्याला इथे मिळतात 18. हा सिक्वेन्स कसा दिलेला आहे. जर दिलेल्या संख्येमध्ये डिजिटची ऍडिशन केली तर जे आन्सर येतात ते 2 2 ने वाढत गेलेले आहे. आधी 12 आले आन्सर नंतर 14 16 18. आता किती आन्सर आला माझे मग 20. मग आता ऑप्शन मध्ये पहा की कोणता ऑप्शन असा आहे की ज्यामध्ये डिजिटची ऍडिशन केल्यावर 20 येतात. जर आपण हा पहिला ऑप्शन चेक केला 5 7 आणि 9 चा 7 + 5 12 12 + 9 21 होतात. तर हे आपला आन्सर नाही आहे. इथे चेक करा 7 + 3 10 10 + 9 19 होते. आपल्याला 20 पाहिजे. हा पण आन्सर नाही आहे. दुसरा बघा इथे 3 + 7 10 होते 10 + 8 18 होते. आपल्याला 20 पाहिजे म्हणजे हाही नाही आहे. मग राहिला ऑप्शन हा. इथे डिजिटची ऍडिशन केली 3 + 8 + 9 9 + 3 12 12 + 8 20. याचा अर्थ ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 18. 729 625 529 441 361 क्वेश्चन मार्क. आता इथे जर नंबर बघितल्या तर 729 वरून 625 आले इथे नंबर कमी झाले. 625 वरून 529 आले इथे नंबर कमी झाले. म्हणजे नंबर्स या कमी कमी होत गेलेले आहेत. आता नंबर्स कमी कमी केव्हा होतात जेव्हा आपण एकतर डिव्हिजन करतो किंवा सबट्रॅक्शन करतो किंवा स्क्वेअर रूट घेतो किंवा मग क्यूब रूट घेतो. तर इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचा विषय नाही आहे. तर नंबर्स कितीने कमी झालेले आहे हे पाहण्यासाठी आपण 729 मधून 625 मायनस करूया. तर 729 मायनस 625 तर आपल्याला इथे मिळतील 401 म्हणजे 104 ने कमी झालेली आहे. ठीक आहे. मग 625 वरून 529 कसे आले. मग त्यासाठी 625 मधून 529 मायनस करा. तर आपल्याला इथे मिळेल 15 - 9 इथे होतील 6 आणि इथे 12 - 3 9 आणि इथे 0 म्हणजे 96 कमी झाले. आधी 104 ने कमी झालं नंतर 96 ने कमी झालं.
तर या दोघांमध्ये 8 चा डिफरन्स आहे. ठीक आहे. आता 529 वरून 441 कसे आले? तर 529 मधून आपण 441 ला मायनस करूया. इथे येतील 8, इथे होईल 8 आणि इथे होईल 0, म्हणजे 88 कमी झाले. आता 88 आणि 96 मध्ये इथे 8 चा डिफरन्स आहे. इथे कितीचा डिफरन्स होता? इथे 8 चा होता. ठीक आहे. तर आपण बघा 729 मायनस 104 केले तर आपल्याला मिळाले 625. 625 मधून आपण मायनस 96 केले तर आपल्याला मिळाले इथे 529. त्यानंतर 529 मधून आपण 88 मायनस केले तर आपल्याला मिळाले इथे 441. आता 441 मधून किती मायनस करूया? तर बघा इथे 104 आणि 96 मध्ये 8 चा डिफरन्स आहे. 96 आणि 88 मध्ये 8 चा डिफरन्स आहे. ठीक आहे. मग 88 आणि पुढची नंबर जी मायनस करू त्यामध्ये सुद्धा 8 चा डिफरन्स आहे, म्हणजे 8 न कमी करू. म्हणजे आपल्याला इथे मायनस करावं लागेल 80. 441 मधून 80 मायनस केले तर आपल्याला मिळतील इथे 1 आणि 40 मायनस 6 आणि इथे होईल 361. इथे 361 आलेले आहे. 361 च्या नंतरची नंबर फाइंड आउट जर करायची आहे तर आता 80 मधून पुन्हा 8 कमी करावं लागेल, म्हणजे 72. याचा अर्थ 361 मधून आपण 72 मायनस करू तर इथे होईल 9, इथे होईल 8 आणि इथे येईल 2. 289 हे आपलं आन्सर राहील. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 19. 371 462 553 क्वेश्चन मार्क 735. आता नंबर्स या इथे वाढत गेलेले आहेत. नंबर्स केव्हा वाढतात? एक तर प्लस करून किंवा मल्टिपल करून किंवा स्क्वेअरनी वाढतात. 371 मध्ये किती ऍड केले तर 462 येतात. तर 462 मायनस 371 करा तर तुम्हाला मिळेल इथे 1, इथे मिळेल 9 आणि इथे होईल 0, 91. जे 462 मधून 91 मायनस केले तर आपल्याला 371 मिळतात. मग अशाच पद्धतीने आता 462 आणि 553 आहे. ठीक आहे. म्हणजे नंबर कितीने वाढलेले आहे? तर इथे 553 मधून 462 मायनस करूया. 553 मायनस 462 इथे होईल 1 आणि इथे होईल 9 आणि 0, 91. म्हणजे इथे फरक आलेला आहे 91 चा. नंबर्स या 91 ने वाढत गेलेले आहेत. ठीक आहे. मग आपल्याला सुद्धा इथे 553 मध्ये 91 ऍड करावं लागेल. तर 553 मध्ये 91 जर ऍड केले तर इथे होईल 4, इथे 14 चा 4 आणि इथे 644 येतात. क्वेश्चन मार्क्सच्या जागी 644 येईल. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. आता याला पुन्हा चेक करू शकतो मी. इथे 644 आले, त्याच्यामध्ये 91 ऍड केलं तर 735 येतात का? मग इथे बघा 644 त्यामध्ये ऍड करूया 91, इथे होईल 5, 3 आणि 7, 735 इथे आलेले आहे. इथे 91 ने नंबर वाढत गेलेले आहे. आणि नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 20 जो आजच्या व्हिडिओ मधील शेवटचा प्रश्न आहे. 2197 1331 क्वेश्चन मार्क 343 125. इथे नंबर्स या डिक्रीज होत गेलेले आहे, कमी कमी होत गेलेले आहे. नंबर्स डिक्रीज केव्हा होतात? एक तर मायनस करून किंवा डिवाइड करून. आता 2197 मधून किती मायनस केले तर 1331 येतात? त्यासाठी आपण 2197 मधून 1331 मायनस करू. इथे होईल 6, इथे होईल 6, 11 मायनस 3 इथे होईल 8 आणि 0. म्हणजे 2197 मधून 866 मायनस केले तर 1331 येते. आता 1331 वरून किती मायनस केले तर ही नंबर येईल आणि याच्यामधून किती मायनस केले तर 343 येईल. समजा आपण सिक्वेन्स जर 866 चाच घेतला, ठीक आहे, तर 866 कमी होणार नाही प्रत्येक वेळी, कारण इकडे 343 मधून 866 तुम्ही कसे मायनस करणार आहे? समजा 866 ची जर आपण हाफ केली तर ती मिळते आपल्याला 433, है ना. 433 जर मायनस केले 1331 मधून 433 मायनस करा, इथे होईल 8, इथे 9 आणि इथे 13 मायनस 5 इथे होईल 8, 898. म्हणजे क्वेश्चन मार्क जागी 898 आलं पाहिजे, पण ऑप्शन मध्ये नाही आहे. त्याच्यामुळे 866 किंवा त्याची हाफ मायनस करण्याचा इथे सिक्वेन्स नाही आहे. आता या नंबर जर बघितले केअरफुली आपण तर आपल्याला माहिती आहे की 125 हा 5 चा क्यूब आहे, है ना.
मग इथे लिहूया आपण हा 5 चा क्यूब झाला 129 5 चा क्यूब 343 हा 7 चा क्यूब आहे 7 7 जा 49 होतात 49 into 7 करा 7 9 जा 63 7 4 जा 28 आणि 34 343 आलेले आहे म्हणजे 343 हा 7 चा क्यूब आहे 1331 जर बघितलं तर हा 11 चा क्यूब येईल 11 चा स्क्वेअर 121 होते त्याला मल्टिप्लाय करा 11 ने इथे 1 1 11 टू जा 22 23 कॅरी टू 11 वन जा 11 आणि 2 13 1331 येते म्हणजे हा झाला 11 चा क्यूब मग हा कितीचा क्यूब असेल युनिट प्लेस मध्ये 7 आहे 13 चा क्यूब असू शकतो तर स्क्वेअर ऑफ 13 इज 169 झाला 169 मल्टिप्लाय 13 करा 39 जा 117 इथे 7 कॅरी झाले 11 36 जा 78 78 प्लस 11 करा इथे होईल 9 8 89 जा इथे घेतले 9 कॅरी 8 है ना 13 जा 13 13 आणि 8 21 2197 आलेले आहे 2197 हा झाला 13 चा क्यूब आता सिक्वेन्स बघा 13 चा क्यूब 11 चा क्यूब आता 11 च्या आधी कितीचा क्यूब घ्यावा लागेल 11 च्या आधी 9 चा क्यूब घ्यावा लागेल कारण 2 2 ने कमी होत गेलेला आहे मग 9 चा क्यूब म्हणजे 9 चा स्क्वेअर 81 झाले 81 into 9 करा 9 8 जा 72 आन्सर आला 729 ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर तर अशा पद्धतीने आपण इंटरनेट टेस्ट मधील ऑर्डर आणि सिरीज वरचे क्वेश्चन नंबर 20 पर्यंतचे या क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर आपण लाईक करा सबस्क्राइब करा चॅनलला मित्रांना शेअर करा आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला याची प्रीमियम मेंबरशिप घ्यावी लागेल ज्यामध्ये तुम्हाला पुढील ॲडव्हान्स लेक्चर्स पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट्स मिळेल आणि यावरचे जे टेस्ट आहेत ते आपण घेणार आहोत त्या सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल तर आपण प्रीमियम मेंबरशिप घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ आपण इथे बंद करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय अँड जय हिंद